एक मानसिक उपचारबद्दल आपण ज्या अर्थी बोलतोय, साधारणपणे कुठल्याही सायकियाट्रिस्टकडे गेल्यानंतर ज्या पद्धतीने उपचार केले जातात, औषधं वगैरे दिली जातात, पण तुमची उपचार पद्धती ही काही प्रमाणात वेगळी आहे. काय, कशा पद्धतीने काय फरक आहे सांगाल तुम्ही? काय असतं की जनरली लोकांना जेव्हा मानसिक आजार होतो ना, ते जनरली सायकॅट्रिस्टकडे जातात, कारण त्यांना संमोहनशास्त्राबद्दल माहितीच नाही. आणि तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नक्कीच आज लोकांना माहिती होईल की संमोहनशास्त्र कितपत चांगलं आहे. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम असतो विचारांचा, निगेटिव्ह विचारांचा, एखाद्या घटनेचा, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ते ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशन आलेलं असतं. पण सायकॅट्रिस्टकडे गेल्यानंतर त्या मेडिसिन ब्रेनला देतात. ब्रेन केमिकल्स त्या मेडिसिनच्या माध्यमातून दिलं जातं. त्याचे साईड इफेक्ट्स अर्थातच खूप असतात. आम्ही त्याच विचारांवर, त्या इमोशन्सवर सबकॉन्शियसली जाऊन त्याला प्रोग्रामिंग करतो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ठीक आहे, म्हणजे मला एका शब्दात तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही मनावर वर्क करतो, ते ब्रेनवर वर्क करतात. आणि खरंच सांगतो की तुम्ही जर थोडा रिसर्च केला तर सायकॅट्रिक मेडिसिन घेणारे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष घेतच राहतात, काही घेतच चालले जातात. आणि माझ्याकडे लोक मेडिसिन सोडवण्यासाठी येतात. आणि मी आता म्हणतो भरपूर लोकांना सायकॅट्रिक मेडिसिन सोडून दिलेले आहे आणि त्यांना पूर्णतः बरे केलेलं आहे. म्हणजे हिप्नोथेरपीच्या माध्यमातून आपण मानसिक आजारातून पूर्णतः बरे होऊ शकतो.